हॅलो. हॅलो. हा बोला. हा. नमस्कार ताई. हा श्री स्वामी समर्थ बोला. मला अनुभव शेअर करायचा होता. अच्छा अच्छा, कुठून बोलताय? मी सातारहून अलका साळुंखे बोलते. अच्छा, बोला हा. ताई. मी जवळ 1 वर्ष झालं स्वामींच्या सेवेत आहे. अरे वा. हा हा. आणि मला म्हणजे अनुभव चांगले आले. अरे वा 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 वा. हा. तर माझ्या मिस्टरांना थोडासा खड्याचा त्रास होता, किडनी स्टोनचा. अरे बापरे. हा हा हा. तर साधनेमुळं ताई 17 चा खडा न काही त्रास होता पडला. बापरे. मग काय काय सेवा केली आणि कोणी दिली तुम्हाला सेवा? हे केंद्रे दादांनी दिली होती सेवा. हो. काय दिली होती हो. ताई? ते हे 11 वेळा हे स्वामी समर्थांचं जप, हा हा. परत 3 अध्याय, काळभैरव स्तोत्र, तारक मंत्र आणि दत्तांचा घोरकाष्ट. ओ, किती किती वेळा म्हणायचे? ते खरं तर 11 वेळा सांगितला होता, हा. पण ते 5 वेळाच म्हणत होते. तरी अच्छा. सुद्धा म्हणजे हो. तरी पण बघा ना, एवढा मोठा खडा पडणं काही सोपी गोष्ट आणि नाही. खरं ऍक्च्युली ते ऑपरेशनच होतं, बापरे. पण तो असं साधनेने पडला. वा, किती छान ताई. हा. आणि माझा नातू आहे, त्याला स्वामींच्या कृपेने 10वीला मार्क पडले. 92 म्हणजे मी टक्के बापरे. त्याच्यासाठी साधना केली होती. काय केलं होतं त्याच्यासाठी त्याच्यासाठी? तेच म्हणजे आपलं हेच वाचत होते. स्वामींचं 21 पारायण केली होती. बापरे. स्वामी चरित्राची. आणि तसं मी मॅडम रोज 11 वेळा माळ, स्वामींची पोथी घोरकाष्टक 11 वेळा, तारक मंत्र 11 रोज? वेळा. हा रोज. गुरुचरित्राचे 7 संक्षिप्त गुरुचरित्र तर रोज एक पारायण करते. बापरे. किती म्हणजे करतात तुम्हाला? तुमचं वय किती आहे? माझं ना 68. ओ, छान करता हो ताई सेवा. म्हणजे जितका वेळ मिळेल तसं करतेच. करतात. हो हो. रामरक्षा, काळभैरवाष्टक, मारुती स्तोत्र, अरे वा. कुंजिका स्तोत्र, स्त्री सुक्त, शिवमहिम्न अरे वा. आणि विष्णू सहस्त्रनाम हे रोज करतेच. आणि बापरे अधिक बापरे. स्वामींची सेवा म्हणजे पहाटे 3ला जाग येते, आपोआप स्वामी जागी करतात. 3 ते 5:30 पर्यंत होती सेवा. नंतर बापरे. मग वेळ मिळेल तसं आपलं करायचं. वा, खूपच छान. एवढं तुमच्याकडनं करून घेतात स्वामी. काय स्वामी तर घेतात तुमचं करून. भाग्य. हा, हो खरंच हो. ताई खूप आणि छान. माझी मुलगी कोल्हापूरला, सांगलीला बदली होती. ती डेप्युटी इंजिनियर आहे मुलगी MECG डेप्युटी मध्ये. इंजिनियर आहे? हो हो. वा. आणि मग मला 2 मुलीच आहेत. अच्छा अच्छा अच्छा. हा हा. हा. एक एमटेक आहे, ती पुण्याला असते, आणि एक कोल्हापूरला असते. अरे वा. तिचे जावई एक डॉक्टर आहेत, एक एमटेक आहेत. ते वा दोघांचं वा तिथून वा. येतं. मस्त. आणि तिची मॅडम वर्षातच बदली कोल्हापूरला झाली. पण म्हणजे वा. अगदी 10-10 लाख रुपये देऊन बदलीसाठी थांबले होते माणसं. हा. पण आम्हाला स्वामींच्या सेवेमुळे एकही पैसा खर्च करावा लागला नाही. अरे वा. बघा. 1 वर्षाच्या आत तिची बदली स्वामींनी कोल्हापूरला केली. वा म्हणजे वा. असे खूप अनुभव येत आहेत 1 वर्षात साधना बघा. केल्यामुळे मला. खरंय म्हणजे खरं. आणि अजूनही मग खूप येते. मुली पण करतात सेवा तुमची? मुली नाही जास्त त्यांना ते ह्याच्यामुळे मिळत, पण मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं करतो म्हणजे. अरे वा, हा. खूप छान ताई. आणि ते रोज मठात जातात सेवेला. अरे बापरे. जवळच मठ आहे आमच्या इथं सदर बाजारला. मग अच्छा ते अच्छा. सकाळी 6:30ला जातात. मग तिथलं काय असेल ते करायचं आपलं. सेवा काय जी. झाडायचं, आरतीची तयारी म्हणा काय. ते कुठे होते जॉबला? ते डेप्युटी इंजिनियर होते इरिगेशन मध्ये. बापरे. बघा, हा. त्यांचं पण वय आता 70च्या पुढे असेल हो, तरी तेवढी सेवा 70च्या करतात. पुढं. हो हो हो. ते वा. बॅडमिंटन चॅम्पियन आहेत मॅडम. अरे वा. मग तुम्ही पण जॉब करत होत्या का? नाही नाही, मी घरीच होते. अच्छा अच्छा मी अच्छा. नाही जॉब केला. तसं मी MA झाले, पण ओ. त्या मुलींचे शिक्षण बदल्या, त्यामुळे मला बरोबर काही जॉब बरोबर. नाही करता आला. खरंय खरंय. हा, तेच. पण त्यामुळे किती. भरपूर अनुभव आले. आणि तुमचा तर रोज अनुभव घेतोच आहे. इतकं छान विचार, बोलणं सगळं असं वाटतं
व्यक्तिगत्वाची जेथे प्रचिती तेथे खरं माझे जुळती. नाही ना, ते खरं आहे. पण खूपच छान. सगळ्यांना एवढा छान स्वामी अनुभव देतात आणि तुम्ही एवढे सगळे क्वालिफाईड आहात घरात. खूपच छान हो, वाटलं हो. ऐकून. तेच खूप की त्यामुळे आणि आणखी खूप छोटे मोठे अनुभव रोज येतातच. हो ना? आणि आमच्यामुळं म्हणजे माझ्या घरी जी बाई आहे धुणं भांडी वगैरे करते हं. ती तर स्वामी सेवेत इतकी आली आणि तिला तर खूप अनुभव आले मॅडम. हो, मग त्यांना पण म्हणजे शेअर करायला सांगा ताई. हो सांगणार आहे. म्हणजे तिचा मुलगा अबनॉर्मल होता, तो बोलायला लागला, चालायला लागला. अरे वाह! किती वर्षाचा? आणखी तो 3 वर्षाचा काहीच करत नव्हता. बघा. पण ती आम्ही स्वामी सेवेत आली, ती रोज मठात 5:30ला जाती झाडायला. सकाळी? हो, हो. 5:30ला ती 5:30 ते 5:45च्या दरम्यान झाडून, भांडी बापरे! घासून, देवाची कपडे धुवून, रांगोळी काढून, पूजेची तयारी ओह! करून येत होती. पण तिला बापरे! तर प्रचंड अनुभव आले, प्रचंड. अरे वाह! म्हणजे न सांगणं इतके छान आणि म्हणजे ते पोरगं इतकं छान झालं ना, की हं. ते चालायला लागलं. चालत नव्हतं, बोलत नव्हतं, काहीच नाही. बापरे! बघा. आणि 1 वर्षाच्या आत त्याची एवढी प्रगती झाली. म्हणजे वाह! आजूबाजूच्या लोकांना आम्ही सांगून बरेच हं. सेवेकरी पण निर्माण केलेत. अरे वाह! त्यांचा नंबर हो. पाठवा मला. हो, हो. नक्की हां, पाठवते. हां, हां. हां, खूप शेअर छान करेन, हां. मी शेअर पाठवते. हां. करते ताई. हो, हो. थँक यू हां, मॅडम. श्री स्वामी धन्यवाद. समर्थ ताई. श्री श्री स्वामी. स्वामी. स्वामी.